Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. मागील 2 दिवसांपासून मोसमी वारं एका जागेवर रेंगाळलं. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार. 12 जून नंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय राहील, हवामान खात्याचा अंदाज. राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये आता कपात. 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये मुसळधार पावसानं पाझर तलाव फुटला. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. अतिक्रमण झाल्यानं तलाव फुटल्याचा शेतकऱ्याचा आरोप. गोंदिया जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. धान पीक पावसामुळे खराब. धाराशिव तालुक्यातील रुईभर गावामध्ये पावसाची जोरदार हजेरी. 7 एकरवरील तीळ पावसामुळे काळा पडला. शेतकरी संकटात. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये वाढ. जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ. सिंधुदुर्गात वेळेआधीच पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान. वेताळ बांबडेमध्ये जोरदार पावसानं कलिंगड शेतीचं नुकसान, तर हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे कलिंगडाच्या मागणीत घट. नाशिकच्या येवल्यामध्ये सततच्या पावसानं कांद्याचा चिखल. एका शेतकऱ्याच्या 1.5 एकर कांद्यामध्ये पावसाचं पाणी साचलं. कांद्यामध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण कांदा सडून गेला. अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील खोलापूरमध्ये पावसानंतर रस्त्यावर चिखल, तर नाल्यांची सफाई न झाल्यानं नालेही तुडुंब भरले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिक संतप्त. वाशीमधील कारंजा ते धनज मार्गावर पुलाची दुरवस्था. पुलावरील जड वाहतुकीमुळे रस्ता खचला. रस्ता दुरवस्थेबाबत वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित. धबधब्याची नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीडमधील श्री क्षेत्र कपिलधारमधील धबधबाही प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. बीडच्या आष्टीमधील धामणगावात जांभूळडोह तलाव मे महिन्यातच भरला. धामणगाव परिसरामधील 12 वाड्या वस्तींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. आपत्ती व्यवस्थापन पथक 4 महिने नांदेडला मुक्कामी राहणार. जिल्ह्यातील नदीकाठची 337 गावं पूरप्रवण क्षेत्रात. आपत्तीशी सामना करण्यासाठी एसडीआरएफची तुकडी तैनात. पुणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार. इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित. नांदेडमधील नरंगल कुरुडगी रस्त्यावरील पूल कोसळला. गावकऱ्यांचा संपर्क तुटला. पूल लवकरात लवकर बांधण्याची गावकऱ्यांची मागणी. हिंगोलीमध्ये घरकुल लाभार्थ्यांना आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते मोफत वाळूच्या पावत्यांचं वाटप. तहसीलच्या वतीनं 5 ब्रास मोफत वाळू. अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये रस्त्याभावी आदिवासी महिलेची जंगलातच प्रसूती. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं महिला आणि बाळाला आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आलं. महिला आणि बाळावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रत्नागिरीमध्ये पत्रकार कार्यशाळेचं उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील पत्रकारांची कार्यशाळेत उपस्थिती. 2 दिवस कार्यशाळा चालणार. बीडच्या आष्टीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य रॅली. आमदार सुरेश धस यांचा रॅलीमध्ये सहभाग. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. बीडच्या आष्टीमधील टाकळी आमिया इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी. नागरिकांकडून अहिल्यादेवींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. सोलापूरच्या करमाळ्यात देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती. महिलांकडून अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर भंडारा उधळत अभिवादन करण्यात आलं. सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली. रांगोळीकार मुजावर यांनी माजी महापौर संगीता खोत फाउंडेशनच्या माध्यमातून 60 बाय 80 फुटांची रांगोळी साकारली. माढ्याच्या अरणच्या सावता महाराजांच्या तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर. माढा तालुका भाजपच्या वतीनं जल्लोष. भाजपच्या नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षांवर वरिष्ठांचा पुन्हा विश्वास.
नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख तर नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतू खंबर्डे कायम. नाशिकच्या मालेगावातील सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर उशिरा येत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी. उशिरा सुरू होत असलेल्या ओपीडीमुळे रुग्णांची हेळसांड. हॉस्पिटलला कुणाचा धाक नाही का, रुग्णांचा सवाल. लातूर शहराला मांजरा धरणामधून 15 दिवसांपासून पिवळसर पाणी पुरवठा. नागरिकांकडून प्रशासनाला अनेक तक्रारी. आमदार अमित देशमुख यांनी प्रशासनाला जाब विचारला. पिवळसर पाणी आलेल्या दिवसाची पाणीपट्टी घेणार नाही असं जाहीर करण्याचं देशमुखांचं प्रशासनाला आदेश. सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांना 7 किलो मोफत साखर घरपोच देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली सभासदांची मागणी. रत्नागिरीच्या थिबा पॅलेस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचं लोकार्पण. अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृह बनवणार तर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण. शहापूर उपजिल्हा रुग्णालयामधील सुविधांची माजी मंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाहणी. सर्पदंशामुळे मागील आठवड्यामध्ये 2 रुग्ण दगावले होते. नागपुरात 3 दिवसीय पाणी परिषदेचं आयोजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय सेवा योजनेमधून परिषद. 7 ते 9 जूनपर्यंत आयोजन. गडचिरोली महसूल विभागातील 117 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी जिल्हास्तरावर बदल्या. महसूल सहाय्यक मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक, तलाठी यांचाही समावेश. गणेशोत्सवात दगडूशेठ गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये विराजमान होणार. सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न. सांगलीच्या कडेगावमध्ये पाणी संघर्ष समितीचा कडेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा. टेंभू योजनेचं काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन देऊनही काम अपूर्णच. समितीकडून टेंभू अभियंता राजन यड्डीयार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अमरावतीमधील अंजनगावमध्ये प्रहारचं शोले स्टाईल आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारचं आंदोलन. कामाची चौकशी करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. साताऱ्याच्या फलटणमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बोंबाबोंब आंदोलन. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये मुख्याधिकारी गैरहजर असल्यानं आंदोलन. आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांचा खुर्चीला हार घातला. धाराशिव शहरामधील मुख्य रस्त्यावर तरुणांची हुल्लडबाजी. अंगप्रदर्शन करत हुल्लडबाजी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. भरधाव वेगानं जाणाऱ्या चारचाकीतून डोकं बाहेर काढत टवाळखोरी. बीडमधील गढी पूल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा. पुलावरील अपघाताच्या अहवालात मोठा खुलासा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विश्लेषण अहवाल सादर. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला 1.5 कोटींची खंडणी मागितल्याची घटना. तालुका प्रमुखावर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यासाठी पैसे मागितले. मलकापूर. नाशिक बाजार समितीमध्ये मोठा भ्रष्टाचार. माजी सभापती देविदास पिंगळे यांचा आरोप. मंत्री जयकुमार रावल यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी. रावल यांच्याकडून तातडीनं चौकशीचे आदेश. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्याच हवालदारानं 20,000ची लाच मागितल्याचा प्रकार. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रार अर्जावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी लाच मागितल्याचा प्रकार. जळगावमध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षकाची विभागीय चौकशी होणार. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत संपर्क ठेवल्या प्रकरणात दत्तात्रय फुटे यांची विभागीय चौकशी होणार. जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती. दहिसरमध्ये पार्किंग लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू. 1 जण जखमी. पार्किंग लिफ्टचं काम सुरू असतानाची घटना. पैसे दे अन्यथा चटके देऊन मारू. सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची पोलीस अधीक्षकांना चिठ्ठी लिहून आत्महत्या. बीडच्या पाटोद्यामधील घटनेनं जिल्हा पुन्हा हादरला. शिर्डीच्या साई संस्थांमध्ये कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची चोरी. दानाची रक्कम मोजताना पैसे चोरल्याचं उघड. बाळासाहेब गोंदकर असं या कर्मचाऱ्याचं नाव. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.